नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मणी कसे लावायचे ते शिकणार आहोत. त्यासाठी मी या 4 लाईनी आखलेल्या आहेत. आज आपल्या क्लासचा दुसरा दिवस आहे. तर मी त्यासाठी कुठला धागा वापरला हे तुम्हाला दाखवते. मी मणी लावण्यासाठी हा धागा वापरते. पहिला कॉटनचे वापरायचे, पण आता हा वापरते. हा थोडा तंगूस टाईप धागा आहे. खूप पातळ आहे आणि कडक पण आहे. म्हणजे मणी काही निघणार नाही याच्यातनं, धागा तुटत नाही हा लवकर. आणि खूप पातळ पाणीसारखं आहे, त्यामुळे वर्क केलेलं कधी कधी दिसूनसुद्धा येत नाही या दोऱ्यामुळं. आणि ही सुई वापरली आहे. ही लाकडी सुई आहे. मणी लावण्यासाठी हिलाही कुठलाही नंबर नसतो. तुम्ही अशी सुई घेऊन या मार्केटमधून, दुकानातनं, मणी लावण्यासाठी. तर मी चेन स्टिचसाठी पहिलं कसं आपण लॉक करतो तसं इथं पण मी लॉक केलेलं आहे. तुम्ही जरा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक देते की चेन स्टिच कशी घ्यायची. आणि हे मणी आहेत शुगर बीटचे. ते मी एका छोट्या बरणीत ओतून घेतलेत. आणि असं एक एक उचलण्यापेक्षा अशी एक एक घालायची त्या बरणीमध्ये. असे एकसारखे भरपूर त्याच्यात शुगर बीट बसतात. तर मी अशाच पद्धतीने करत असते. तुम्ही जर नवीन असाल तर एक एक मणी उचला, कारण तुम्हाला जमणार नाही एवढे मणी घ्यायला एकदम. आणि अंतर पडला तरी काहीच नाही, मी 2-2 मणी सोडते. तुम्ही एक एक मणी सोडा, कारण काय होतं 2-2 मणी सोडायला नाही जमत. एकदा प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला हे असं करायला सुद्धा जमन. तर मी इथं 2-2 मणी सोडते. 2च मणी सोडायचे, जास्त मणी नाही सोडायचे. कारण की जास्त मणी जर सोडले तर ते मणी हलतात असे, मग ते वर्क दिसत नाही फिनिशिंगमध्ये. जर पहिल्यांदा करत असाल तर अंतर पडलं तरी काही हरकत नसती, कारण की आपली हातात प्रॅक्टिस नसते, त्यामुळं एकसारखे नाही लागले जात. पण एकदा प्रॅक्टिस झाली की ते एकसारखे लागले जातात. त्यामुळं मी इथं जेवढे मी आता सुईमध्ये मणी घेतलेले आहेत तेवढे लावणार आहे आणि एक गाठ मारून घेणार आहे तिथं. तर गाठ कशी मारायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, मी त्याची लिंक देते. तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला गाठ मारताही येईल. आता आपण तिसरे मणी लावूया. म्हणजे हे 3 नंबरचे मणी आहेत. हे शुगर बीटपेक्षा थोडे मोठे असतात. तर हे 3 नंबरचे मणी मी असं बंच आणलेलं आहे. ते मी सेम ह्याच पद्धतीने लावणार आहे. एक एक लावू शकता. हे 2 लावले तरी चालतात, पण 3 लावायचे नाही. 3 लावले की ते हलतात आणि एकसारखी डिझाईन येत नाही. तर इथं मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवते. सेम चेन स्टिच घेतो ना त्याच पद्धतीने हे मणीसुद्धा लावायचे. आणि गॅप पडला तरी काही हरकत नाही, कारण की नवीन शिकताना गॅप हा पडतोच मध्ये. तर मी इथं आता 2-2 सोडणार आहे, कारण की माझा तो हातच बसलेला आहे त्या मण्यांच्या बाबतीत, त्यामुळे एक एक लावायला जमतच नाही. तर इथं शेवटला 3 राहिलेत, तर मी 2 लावून परत 1 लावणार आहे, पण मी 3 नाही लावणार, कारण की तो धागा ते चांगलं नाही दिसत. आणि गाठ मारून घेऊया आपण शेवटला. गाठ चेक करून घ्यायची आपली बरोबर बसली का, खाली धागा ओढून. नाही तर काय होतं, आपल्याला वाटतं पण नंतर डिझाईन झाले की ते सटकतात. तर हे आपले 4 नंबरचे मणी आहेत. आता हे 4 नंबरचे मणी हे सुद्धा तुम्ही 2-2 सोडू शकता. मी 2च लावत असते, कारण की हे मणी बरेच असे एकामेकाला चिटकलेले येतात आणि त्यामुळं ते होत नाही एक एक लावणं. तर आता मी तुम्हाला एक एक दाखवते, पण पुढला मणी 2 चिटकलेले एका मरीला, म्हणून मी ते 2ही सोडले. आता परत मी एकच घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. असे चिटकलेले आले ना खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळं मग मी 2-2च लावते या पद्धतीने. आता तुम्हाला चौथी जी डिझाईन दाखवणार आहे ते याच्यापेक्षाही थोडे मोठे मणी, जरा वेगळी आहे. मणी कशी लावायचे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा एक नवीन डिझाईन मणीच्या व्यतिरिक्त पण वेगळं बघायला भेटेल. तर आपले हे लावून झाल्याच्या नंतर हे 6 नंबरचे मणी आहे आणि हा आपल्याला एक एकच लावायचा आहे, 2-2 लावायचे नाही आहे. 4 नंबरपेक्षाही मोठा मणी आहे हा 6 नंबरचा. आणि तुम्हाला एक अशी गोप टाईप डिझाईन दाखवणार आहे मी, गळ्यासाठी खूप छान दिसते. तर तुम्हाला हे दाखवते कशी घ्यायची ते. मधोमध मणी लावणार आहे आपण. मी इथं 6 मणी ओवणार आहे याच्यात, दोन्ही मण्यांच्या मधोमध असे 6 मणी सोडून. 6 मणी ह्याच्यात बरोबर बसतात ते, म्हणून मी 6 मणी लावते.
आणि ती एकसारखी डिझाईन खूप छान येते. तर ती खाली एक टाका घ्यायचा. पहा इथं मी 6 मणी सोडून एक टाका घेतलेला आहे. परत अजून एक लॉक करून घ्यायचं, कारण की ते तिकडं खेचलं जात नाही, ते जागच्या जागी राहतं. आणि परत दुसऱ्या सुद्धा आपण असं 6 मणी सोडून ते पूर्ण करून घ्यायचं. ते इथं थोडं सटकलं म्हणून थोडे थोडे घेत जा, एकदम नका घेत जाऊ. आणि हातशिलाईच्याही सुईने केलं तरी चालेल, जर वर्कच्या सुईने नसून जमत तर. हातशिलाईच्या सुईने थोडं सोपं जाईल तुम्हाला. तुम्ही हातशिलाईच्या पातळ सुईने हे करू शकता. आता पहा, असेच व्हिडिओ येत राहीन आपल्या चॅनलवरती वेगळे डिझाईनचे. तर पाहत जा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्या. आणि अजून कुठली डिझाईन पाहायची आहे तुम्ही कमेंट करा, मी दाखवून तुम्हाला. तर इथं मी तुम्हाला थोडं फास्ट करून दाखवते. असे 6 मणी बरोबर बसतात, त्या हिशोबाने मी 6 मणी लावून घेते इथं. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा. तर आपली डिझाईन, आपलं हे मण्यांचं आजचं शिकून पूर्ण होत आहे. नेक्स्ट व्हिडिओ येईन. आज आरी वर्क क्लासचा हा दुसरा दिवस आहे.